जवळ आला, म्हटलं कान्हा तुला आज खेळायचं नाही का रे? तू खेळायला काय नाही आला? कृष्ण म्हणतात आज माझी खेळायची इच्छा नाही, मला खेळण्याचं माझं मनच नाही. त्या गोपाने बाकीच्या गोपांना बोलून घेतलं, हे इकडे अरे कान्हा बघा बरं कसं आज खेळायला येत नाही, इच्छा नाही म्हणतो खेळायची, याला काय झालं बघा. सगळे गोपाळ आले, म्हणतो कान्हा चलणार आहे खेळायला, जोपर्यंत तू खेळत नाही तोपर्यंत आम्हाला खेळामध्ये आनंदच येत नाही, तुला यावं लागेल खेळायला. कृष्ण काय म्हणतात, गोपाळांनो आज माझी खेळायची इच्छाच नाही रे. आणि असं बोलत असताना कृष्णाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. जेव्हा भगवंताच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, भगवान म्हणतात गोपाळांनो मला एक सांगा, जर कधी तुमचा आणि माझा वियोग झाला तर काय करणार? असं म्हणत असताना गोपाळांनी कृष्णाच्या तोंडावर हात ठेवला, कृष्णा असं बोलू नको रे, तुझ्याशिवाय जीवन जगण्याचा विचारही आम्ही करू शकत नाही, तो असं बोलतो कसा वियोग होणार आहे? अरे तुझ्याशिवाय जीवन जगायचं लांब राहिलं, तुझ्याशिवाय जीवन जगायचा आम्ही विचार सुद्धा करू शकत नाही, असं बोलू नको. काय झालं मला सांग ना. कृष्ण भगवान काही सांगत नाहीये. संध्याकाळची वेळ झाली, भगवान परमात्मा सगळे गोपाळ आपापल्या गायी घेऊन घराकडे जायला निघाले. रोज जेव्हा भगवान परमात्मा गायी चालून येत होते, गावामधल्या प्रत्येक घराच्या गॅलरीमध्ये गवळणी उभा राहायच्या आणि रस्त्याने येणाऱ्या भगवंताच्या अंगावर कोणी फुलं टाकायचं, भगवंताचे सगळे स्वागत करायचे. जेव्हा भगवान गल्लीमधून जात होते गाई घेऊन, तेव्हा भगवान सगळ्यांकडे पाहायचे, हसायचे, सगळ्यांना आनंद द्यायचे. पण आजची संध्याकाळ काही वेगळीच होती. भगवंताने गावामध्ये प्रवेश केला आणि भगवान पाहताय जमिनीकडे. सगळ्या गवळणी भगवंताकडे पाहतात. देव रोज जसं आपल्याकडे पाहतो तसं आज सुद्धा आपल्याकडे पाहिल, आपल्याकडे पाहून हसेल, आपण फेकलेल्या फुलाचा स्वीकार करेल. पण आज भगवान परमात्मा गवळणीकडे पाहत नाही. का पाहत नाही? कारण त्याला माहित आहे ज्या गल्लीमध्ये मी खेळत होतो, ज्या गोपाळांसोबत मी खेळत होतो, त्या गल्लीमध्ये माझा आजचा शेवटचा दिवस आहे. याच गल्लीमध्ये मी धावत होतो आणि यशोदा माझ्या पाठीमागे काठी घेऊन धावत होती. याच गल्लीमध्ये गवळणीने रांगोळ काढली होती आणि मी त्या रांगोळीवर लग्न केली होती. याच घरामध्ये जाऊन मी दहीदूध चोरलं होतं. याच घरामध्ये जाऊन मी नवरा बायकोच्या दाढी पैशाची गाठ बांधली होती. भगवंताला ते प्रसंग आठवायला लागले. भगवंताच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, भगवंताची नजर खाली आहे. गवळणीने ओळखलं नक्की काहीतरी आज वाईट घडलेलं आहे, काहीतरी वाईट होणार आहे. कारण जो भगवान परमात्मा रोज आपल्याकडे पाहून हसत होता, तो आज आपल्याकडे पाहत सुद्धा नाही. झालं तरी काय? आपल्या मुलीचं लग्न जमलं, जस जसं तिचं लग्न जवळ येत जातं, तिला आपले बालपणीचे प्रसंग आठवतात. की कशी मी माझ्या घरामध्ये लहानची मोठी झाली, कशी मी माझ्या शाळेत जात होते, तिला शाळा आठवते, शाळेचा तो वर्ग आठवतो, वर्गामधला तो बेंच आठवतो, आपले मित्र आठवतात, मैत्रिणी आठवतात. लग्नाचे दिवस जवळ येत जातात तशी ती विचार करते, या घरामध्ये मी लहानची मोठी झाली, रोज मी या अंगण झाडून घेत होते, सडा टाकत होते, रांगोळ काढत होते. पण उद्यापासून इथं रांगोळ कोण काढणार आहे? उद्यापासून इथं सडा कोण टाकणार आहे? उद्यापासून या घरामध्ये कोण राहणार आहे? उद्यापासून या घरातले कपडे कोण धुणार आहे, भांडे कोण धुणार आहे? प्रत्येक गोष्ट तिला आठवते. तसे भगवान परमात्मा लहानपणीच्या सगळ्या लीला आठवत आहेत, डोळ्यामध्ये पाणी. पण भगवंताची आज हिंमत होत नाही गवळणींकडे पाहायची. कारण ज्या गवळणींना मी एवढा त्रास दिलाय, ज्यांची मी भांडण लावत होतो, ज्यांची मी वेणी ओढत होतो, ज्यांना माझ्या मागे पळायला लावलं, आज त्या गवळणींचा आणि माझा वियोग होणार आहे. भगवान परमात्मा घरी गेले. गवळणींनी ओळखलं आज काहीतरी वाईट घडणार आहे. चला सगळे नंदाच्या घरी गेले. भगवान परमात्मा आपल्या घरामध्ये गेले आणि जेव्हा भगवान घरी जात होते, भगवंताने पाहिलं अक्रूर काका सुद्धा रथ घेऊन आले होते. भगवान परमात्मा आणि बलराम दादा धावत गेले. अक्रूर काकांचं दर्शन घेतलं. काकांना एका साईडला नेलं आणि सांगितलं, काका आम्हाला माहित आहे तुम्ही कशासाठी आलात, एक तुम्हाला विनंती आहे, आज इथे पुढला सांगू नका की मी कृष्णाला घ्यायला आलो. कारण यांना जर कळलं ना कृष्ण आपल्याला सोडून जाणार आहे तर आपला जीव सोडून देतील. काका यांना सांगू नका. अक्रूर काका म्हणतात ठीक आहे. भगवान परमात्मा आपल्या खोलीमध्ये गेले. गवळणी आणि गोपाळ नंदबाबाच्या वाड्या समोर आले. गवळणी रडतायत. गवळणी त्यांच्या मालकाला सांगतात, हो तुम्ही जा ना आणि आमच्या कृष्णाला सांगा ना आम्हाला सोडून जाऊ नको,
तू जसं म्हणशील तसं आम्ही राहू. तू जर म्हणला हसा तर आम्ही हसू, तू जर म्हटला रडा तर आम्ही रडू, पण आम्हाला सोडून जाऊ नको. गोपाळ म्हणतात ती काय काळजी करू नका, आम्ही त्याला समजावून सांगतो. गोपाळ जसे कृष्णाच्या रूम मध्ये गेले, गोपाळांना पाहिल्याबरोबर भगवान परमात्मा धावत गेले आणि गोपाळांच्या गळ्यामध्ये मिठी मारली. भगवान रडतायत, भगवंताच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. आठवतात की ज्या गोपाळांसोबत मी राहिलो खेळलो, उद्या मी यांना सोडून जाणार आहे. यशोदा मैया बाहेर आली, माझ्या दारासमोर एवढं कोणतं गोंधळ चाललंय, गवळणी कशासाठी आलं, काय ग आज माझ्या कृष्णाने कोणती खोटी केली म्हणून तुम्ही म्हणलात, काय झालं. गवळणी म्हणतात यशोदे तुला माहिती नाही का, तुझा कृष्ण तुला सोडून जाणार आहे. कृष्ण आपल्याला सोडून जाणार आहे. यशोदा म्हणजे माझा कृष्ण मला सोडून जाणार आहे, कुठं जाणार आहे मला कोणी सांगितलं नाही, आणि तुम्हाला सोडून का जाणार आहे. माझ्या बोलण्याचा तुला राग आला का, तो का जाणार आहे. यशोदा मध्ये थांबा, मी त्याच्याकडे जाते, त्याला विचारते खरं काय आहे खोटं काय. आणि जेव्हा यशोदा मैया कृष्णाच्या रूम मध्ये गेले, कृष्णाने पाहिलं आपली मैया आपल्या घरा रूम मध्ये येत आहे. भगवान धावत गेले आणि यशोदेच्या पायावर डोकं ठेवले. भगवान परमात्मा रडत आहे. यशोदाला कळत नाही नेमकं होतं रे काय, काय झालं अचानक काय झालं. यशोदा मध्ये कृष्ण उठ ना, तुला काय झालं, का माझं दर्शन घेतोय आज, काय झालं बोल ना. यशोदा त्याला उठवते, तो उठत नाहीये. पण यशोदेला आपले पाय भिजल्याची जाणीव झाली. यशोदेच्या पायावर पाणी पडत होतं, ते पाणी होतं कृष्णाच्या डोळ्यातलं. भगवंताने आपल्या डोळ्यातल्या पाण्याने शेवटची वेळ म्हणून यशोदेचे पाय धुतले होते. भगवान परमात्मा उठले, यशोदेच्या गळ्यामध्ये पडले. यशोदा म्हणते कृष्णा मी जे ऐकलं ते खरं आहे का रे, तो आम्हाला सोडून जाणार आहे का. भगवान मग हो आहे, मला जावं लागेल. हे सोंगा सरिले या रूपे अनंते, पुढेही बहुत करणार. आई मला पुढे भरपूर काम करायचे, जर मी या ठिकाणीच थांबलो तर मला पुढचे काम करता येणार नाही, मला जावं लागेल. यशोदा काय म्हणते, देवा जेव्हा गर्गाचार्य आले होते ना, त्यांनी तुझं भविष्य सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की तुझा मुलगा एक दिवस राजा होणार आहे. पण ऐक ना, जेव्हा हा राजा होईल तेव्हा तुझा याला वियोग होणार आहे. कृष्णा मला माहित आहे, ज्या अर्थी तू उद्या मला सोडून जाणार आहे ना, त्या अर्थी उद्या तू राजा होणार आहे. पण ऐक ना, मला आनंद होतो रे, तू माझ्यापासून लांब जातोय याचं दुःखही होतं, पण तू राजा होणार आहे याचा मला आनंद सुद्धा होतो. कृष्णा माझी एक विनंती आहे, उद्या तू राजा होशील, मोठा महाल तुझ्याकडे असेल, हजारो दास दासी तुझ्याकडे असतील. ऐक ना, माझी एक विनंती आहे कृष्णा, तुझ्या महालामध्ये हजारो दास असतील, हजारो दास्या असतील, त्या तुझ्या महालामध्ये कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये मला आणि तुझ्या नंदबाबा दासाची जागा असते तर मला जागा दे. कृष्णा तुझ्या महालामध्ये आम्ही दासाचं काम करू, सेवक म्हणून राहू, कुणाला सांगणार नाही आम्ही कृष्णाचे मायबाप आहोत, पण आम्हाला तुझ्यापासून लांब करू नको कृष्णा, आम्हाला तुझ्यापासून लांब करू नको. भगवान सांगतात आई संयोग वियोग प्रत्येकाचा होतच असतो. जसा जन्माला आलेला माणूस मरत असतो, तसा भेट झालेला माणूस कधीतरी आपल्यापासून लांब जातच असतो. मला जावं लागेल आहे, आणि तू जर अशी रडत राहिली तर मी पुढे जाऊन मोठमोठे कामं कशी करायची. समजूत घातली. रात्रभर सगळं डोकं सगळं वृंदावन रडत होतं. सकाळी सूर्य उगवला, यशोदा मैयाने भगवंताला आंघोळ घातली. रोज जी आंघोळ घालत होती, आजच्या आंघोळीमध्ये बदल होता. रोज आंघोळ घालत असताना यशोदा मैया हसत होती, हसून हसून त्याला आंघोळ घालत होती. पण आज यशोदा मैया नजर खाली आहे, भगवान परमात्मा तिच्या डोळ्यामध्ये पाहत आहे, पण यशोदेची हिंमत नाही भगवंताकडे पाहायची. कालपर्यंत मी ज्याला आंघोळ घालत होती, उद्या याला कोण आंघोळ घालणार आहे. कालपर्यंत मी याला कपडे घालत होते, उद्यापासून याला कपडे कोण घालणार आहे. कालपर्यंत याचा शृंगार मी करत होते, उद्यापासून याचा शृंगार कोण करणार आहे. सुंदर प्रकारे आंघोळ घातली, कपडे घातले, भगवंताचा मेकअप केला, शृंगार केला, सुंदर प्रकारे चंदन लावलं, भगवंताच्या कमरेला पासरी ठेवली. ऐका ना, भगवंताने पासरी बाजूला काढून ठेवली. भगवंताने जेव्हा वृंदावनाचा त्याग केला, वृंदावनाला सोडलं, त्याच्यानंतर भगवंताने बासुरी हातामध्येच घेतली. शेवटची बासुरी भगवंताने वृंदावनामध्ये वाजवली. सगळे गोपाळ गवळणी भगवंत नंदभावाच्या वाड्यासमोर जमले आहे. आता गवळणी म्हणतात, यशोदे
सांग ना, तुझ्या दारासमोर हा रथ का आला? हा क्रूर कोण आहे आणि कृष्ण आम्हाला सोडून का जातोय? गवळण म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा, पार्थ शृंगारीला, सांगे ओ मजला, अक्रूर उभासे, बाई गे साजनी, या नंदाचे अंगणी, मिळाल्या गवळणी, या नंदाचे अंगणी, मिळाल्या गवळणी, या नंदाच्या अंगणी, मिळाल्या गवळणी, या नंदाच्या अंगणी, मिळाल्या गवळणी, दोन्ही नंदाची तक्रारी सगळी करुणी, बोले नंदाची तक्रारी सगळी तुळशी चक्रपाणी, जातो गे साजनी, मथुरेसी चक्रपाणी, जातो साजनी, विवरा झाले मना वचन ऐकूनी, या नंदाचे अंगणी, मिळाल्या गवळणी, या नंदाचे अंगणी, मिळाल्या गवळणी, या नंदाच्या अंगणी, मिळाल्या गवळणी, या नंदाच्या अंगणी, मिळाल्या गवळणी. गवळणी विचारतात, यशोदे सांग ना, कृष्ण आम्हाला सोडून का जातो? आम्ही याच्या खोड्या तुला सांगत होतो, याचा त्याला राग आलाय का? आम्ही याला धरू ना, त्याला सांगायचं कृष्ण असं नाच, कृष्ण तसं नाच, आम्ही याला आमच्या बोटावर नाचवायचो, याला त्याचा राग आलाय का? हा मला सोडून का जातोय? यशोदा म्हणते, मला सुद्धा माहिती तो का जातोय. भगवान सांगतात गवळणींना, मी 2 दिवसामध्ये परत येणार आहे, कायम जो नाही जात, मी परत येणार आहे. गवळणी रथाच्या समोर आड्या पडल्या, भगवान परमात्मा रथातून खाली उतरले, परत त्यांची समजूत काढली, गवळणींना असं करू नका, परत येणार आहे. शेवटी गवळणी विचार केला, जाण्याचा विचार याच्याच मनामध्ये आहे, पण त्याला थांबून करता का? गवळणी बाजूला झाल्या, अक्रूरजीने रथ हाकलला, रथ निघून गेला. देव बोले अक्रूरासी, वेगी हकीकार थासी, या गोपींच्या शोकासी, न पाहावे मजसी. भक्ताच्या डोळ्यामध्ये पाणी आलेले भगवंताला पाहत नाही. भक्ताच्या डोळ्यामध्ये पाणी यावं बरं का. जर भगवंताची कथा ऐकत असताना, कीर्तन ऐकत असताना आपल्या डोळ्यामध्ये पाणी आलं, समजायचं भगवान परमात्मा आपल्यावर प्रसन्न आहे. संतांचं चरित्र ऐकत असताना आपल्या डोळ्यामध्ये पाणी आलं, तर समजायचं भगवंताची कृपा आपल्यावर आहे. चरित्र एवढं मधुर आहे जर का, सांगायला लागलं तर सांगणारही रडतो, ऐकणारही रडतो. भगवंताचे अनेक अवतार झाले, कृष्ण जन्मामध्ये भगवंताचा जेवढा वियोग भगवंताला सहन करावा लागला, तेवढा दुसऱ्या जन्मामध्ये नाही. भगवान राम अवतारामध्ये वनवासाला गेले फक्त 14 वर्ष. 14 वर्षाचा वनवास संपत परत घरी आले. कृष्ण जन्मामध्ये भगवान परमात्मा गोपांना सोडून गेले, यशोदेला सोडून गेले, नंदबाबाला सोडून गेले, परत माघारीच नाही. वृंदावनाचं आणि मथुरेचं अंतर किती आहे? फक्त 20 किलोमीटर.
भगवंताला त्यांना भेटायला येता येत नव्हतं का? किंवा गोपाळांना त्यांना भेटायला जाता येत नव्हतं का? नाही गेले. आता भगवंताला बाप्पा का भेटायला गेले नाही याचे कारण आपल्याला पुढे बघायचं. निघून गेला.